नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? देवीपुढे नवरात्रीत गरबा खेळतात आणि मी पाहते की खूप छान लोक गरबा खेळतात. छान वाटतं पाहून. संस्कृती आहे आपली. खेळलंच पाहिजे देवीपुढे गरबा. पण परवा दिवशी मी माझ्या मैत्रिणीचं एक स्टेटस पाहिलं. त्यात तिने स्टेटसमध्ये व्हिडिओ टाकले होते भोंडल्याचे. आम्ही लहानपणी भोंडला करायचो. मराठीत काही लोक हादगा म्हणतात, काही भोंडला म्हणतात, की हत्तीचं चित्र किंवा हत्तीची मूर्ती मध्ये ठेवून बाजूला फेर धरून बायका भोंडला हा प्रकार करायचे. हा एक खूप छान असं भारी वाटायचं. लहानपणी आम्ही साड्या वगैरे नसायचं, छोटं छोटं होतं आम्ही, तर असं साडी वगैरे नेसून असं भोंडला करायचो आणि सगळ्या बायका खेळायच्या त्यावेळी. आणि भोंडल्याचं गाणी म्हणायचे, फेर धरून खेळायचे. त्या आठवणी खूप जबरदस्त आणि खूप छान आहेत. त्या मला तुम्हाला थोडंसं शेअर करावं वाटतं. त्यातलं मी पहिल्या 2 लाईन आणि शेवटच्या 2 लाईन त्या भोंडल्याच्या गाण्याच्या म्हणून दाखवते. तर त्याच्या पहिल्या 2 लाईनी अशा आहेत. ऐलोमा पैलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा. हे आणि शेवटचं असं असायचं की आडबाई अडोली, आडाच पाने काढोली, आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला. असं हे त्याचं शेवट असायचं कायम. तर आणि इतकं मस्त वाटायचं. ती आता मला पाहायलाच मिळत नाही. ते भोंडला किंवा हादगा हा प्रकार पाहायलाच मिळत नाही मला कुठे. आणि मला असं वाटतं की आपण करावा तो. पण मी पण असं म्हणजे मलाही ते जमत नाही की सगळ्यांना एकत्र आणून करावं. कारण की लोक जास्त करून शक्यतो गरबा खेळायला जातात जास्त करून आणि गरबा खेळतात. त्यामुळे मग ते राहूनच जातं. तर मी ह्या वर्षी नाही, पण मी नेक्स्ट इयर जे आहे किंवा पुढच्या वर्षी मी प्रयत्न नक्की करेन की मी सगळ्यांना जमवून भोंडला नक्की करणार. आणि त्या मैत्रिणीचं स्टेटस पाहून मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि खूप छान छान गाणी असायची. आणि मी कसं सांगू तुम्हाला, म्हणजे मला खूप भारी वाटतं. ते आठवलं ना तरी खूप भारी वाटतं. आणि खिरापत म्हणून ओळखायची, म्हणजे खायची वस्तू काहीतरी आणायची सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्यूट करून. आणि ते खिरापत काय असेल ते ओळखायचं. म्हणजे काय केलं असेल. आमच्या इथे दरवर्षी ढोकळा, हरभऱ्याची उसळ आणि जिलेबी वेगळं असं काहीच नसायचं. सगळं ओळखायचे पटकन. किंवा भेळ असायची, असा प्रकार असायचा. आणि ज्यांचा उपवास असायचा 9 दिवसाचा ते साबुदाण्याची खिचडी वगैरे असं असायचं, किंवा साबुदाणे वडे. याच्या व्यतिरिक्त काही खिरापत नसायची. तात्पर्य हे सांगण्याचं की करा रे भोंडला, करत जा प्लीज, सगळ्यांनी करा.